चाललो जरा शोधान. आपल्याला आज आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. भाऊसांनो, आपले व्हिडिओ कसे असतात? लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवले का नाही? धन्यवाद धन्यवाद. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिल्के. तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. यो निघालो दोघं काहीतरी खायला. लई इच्छा झालती तर तिकडनं समोरून लोकेश भाऊचा फोन आला का चल काहीतरी. मना घाल मी बोललो. चल बरं घालत तर काय आहे भाऊसानू. मस्त की जातो, लई दिवसानंतर जाणार आहे. कुठे चालले हो? हा, त्यांचं ते ट्रायंगल चिप्स खायला. नाचोस लय मज्जा येते खायला. पण ते जरा त्यांचं कुक आणि हे वेगळे झाले. आता बघू टेस्ट. आपल्या अड्ड्यावर जातो, मस्त की खातो, टोलवतो मस्त पैकी. यम्मी 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 खायचं. आज खूप दिवसानंतर आलोय बाहेर खाण्यासाठी भावड्यांनो. हे आता आपल्या भावड्यांनी ऑर्डर बघू. आता काहीतरी नवीन नवीन आयटम ऑर्डर केले ना, आता बघू कसा लागतो. तर लई दिवसानंतर आलोय. यार मजा येत लय खायला. खास खायसाठी आले, पण त्यांनी दुसरा पण मागवले आपल्यासाठी. बरोबर पावसाने एवढा भारी लागते ना. आज मॅची आहे आणि न्यायला लागेल तिथे बसायला. मस्त की डोंगरावर बसून खायला गेले मका बिका. आधी जरी सांगायचं यो होतं, तिकडच नसतो मॅची ना गेलो. यो घेऊन आले नवीन हाती यार. आता कसं आहे रे, जबरदस्त. निघालो मस्त की दणदणीत खाऊन. आता पाण्याला फोन लावतो आणि जातो टाइमपास मॅची बघायला. वाजवतो तिकडं बाराक. जाता आता जरा टाइमपास मॅच बघून येतात. पनव भाऊ आहे आपला. एक दोन मॅच बघता आणि घरी झोपण्यासाठी. संतोष आले बुवा म्हणून त्यांची एक विशेष वेगळी ओळख सुद्धा राहिली आहे टेंभोडे या टीमसाठी. आलोय घरी. आता जाऊन झोपतो. उद्या जायचे लवकर महाबलेश्वरला, म्हणजे 12 वाजता. चला बाय बाय, गुड नाईट. खूप एन्जॉय करणार महाबलेश्वरला. गुड मॉर्निंग गाईज. म्हणजे सकाळ तर खूप लवकर झालेली आहे, पण सगळा कामधंदा उरकून त्याच्यानंतर पावसानं निघालो आपण थेट जाण्यासाठी महाबलेश्वर. आपला एक नवीन पंटर आलेला, म्हणजे आमचा भाऊबंदाच आहे. साजन भाई नाही आला आमच्या पाठी, त्याला आम्ही मिस करतो. आपला नवीन पंटर आशिष भाई आहे. यांनी सगळ्या माझ्या कॅडबऱ्या घाल्या दिलेल्या. इथं डिझेल टाकून घेतो, म्हणजे ऑन द वे जाऊ डायरेक्ट महाबलेश्वर. आता काहीतरी खाऊन घेतो आधी. 3 ड्रेसिंग बघू शकता गाईज. पॅन्ट बघा, ते दोघं बसले आणि गॉसिप चालू आहे त्यांची काहीतरी. जास्त ना, एकदम नॉर्मल खाऊन घेतो. नंतर तिकडे जाऊन खूप दंगा मस्ती करायची भाऊसानू. म्हणून पाण्याबाई तर खूप खुश दिसतो. पाण्याबाई आणि आमचा नवीन पंटर थोडा लाजतोय. तरी आमचा साजन नाही म्हणून थोडा आम्ही त्याला मिस करतो. अरे मला वाटलं 2-3च पुरे येतील, इकडं 5 आले. संध्याकाळचं जेवायला आताच येऊ का काय म्हणते. आज काय समजा नाही यांचा. बाईचा आमच्या अजून सँडविच यायचा बाकी आहे. आमच्याकडे नको बघू. इकडं माशावं पण बघ पण या खाऊन तर बघ. टेस्टिंग आणि मनात ठेवले जाईल तिथे खा आणि आता पण एकच डायलॉग आहे. मस्त आहे. मस्तपैकी पोट भरून आता डायरेक्ट तिकडेच ऑन द वे डायरेक्ट आता महाबळेश्वरलाच थांबणार. इकडे तिकडे कुठंच नाही. बघू आता किती टाईम. 5:30 दाखवतात. आता काय माहिती किती टाईम लागतात अजून. पोचल्या, पण शनिवार असल्यामुळं खूप भयंकरवाली गर्दी आहे इकडं. आमचं सगळं पंटर वैतागल्या. ट्रॅफिक मुलं खूप वैतागल्यात. इकडे फक्त पैसे लुटायची कामं चालू आहेत. बस आले आता इथं रूम बघायला. बघू आता कशी रूम आहे. पाण्यात तर खूप, पाण्याला थंडी वाजलेली. पाण्याला घेऊन तर गरम व्हायची. मस्त की गरम पाण्यात आंघोळ कर. पाणी
बघले रूम पाण्याकरता कुठं तरी झोपायचेच वाकरा तिकडे पण माझ्याजवळ झोप तू आज मस्त आहे की बघू आता काय बोलतो तर भाऊ आपला घेतले आता रूम जरा फ्रेश वगैरे होतो आणि निघतो तिकडे जाण्यासाठी 15-20 मिनिटात निघतो जाण्यासाठी आता बॅगा राहिल्या आणि त्या घेऊन जातो आईला मला वाटलं प्लॅस्टिकची फुलं आहे एकदम प्लॅस्टिक वाढली आहे वाटतं बघा ना काय आता आम्ही आशू बाई पावडर लावतोय हा बाई तर झोपलेच आहे हा याचा तर कसं आहे म्हणजे कुठं पण जावं झोपाच झोपे मॅन ठेवले नाव आणि हा रोहितचा खास वर्गमित्र आणि हा त्याच्या वर्गातला फ्रेश वगैरे होऊन निघालेलो आहेत पाण्या वाय तर खूपच खूप थंडी वाजत आहे आता पाण्याचा स्वेटर घेतला बरा आला जातो आता मस्त की मार्केटमध्ये फिरतो नाहीतर तिकडे जातो घोड्यांकडे जातो घोडे लॉक मारतो नाहीतर पाण्याची संपत्ती चोरीला जाईल चला झालेली आता निघतो आम्ही बघा 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 किती वस्तू आहे भाऊ आपला साजन पाहिजे होता यार साजन तू काय केला तू यार फुल मजा घ्यायला असते ना आपण तरी यार तुम्ही मार्केट फिरायला आपला भाऊ भेटलाय आपल्या इकडचाच आहे यूट्यूबचा सबस्क्रायबर आहे आणि आपला भाऊ पण आहे भाऊच्या सोबत थोडा मार्केट फिरतो म्हणजे आईस्क्रीम खायला बघू आता कशी लागते ते काय माहिती खालपर्यंत जायला लागते ना त्याला या पाहिजे मसाला रातचे सकाळी वाट लावणार आहे हा नंतरचा कार्यक्रम आहे ओके बाय थँक्यू आहे कमी खाऊन घे पण काय म्हणतं बाबा ये बर काय ग्रिल सँडविच काय विषय मला पॅटीसचा वाटतंय कंचे खादा नेत ना अंध्यान भीती वाटायला लागली जरा शोधान चहा पिल्याशिवाय आमचा दिवस जात नाही चहा पिल्यानंतर तरी येणार चहा बोलले आता मित्र मला एकदम स्पेशल आहे दोन घोट मारून बघूया नंतर निघल्यावर शोधान जरा आम्ही काय अड्ड्यावर चला झालेला आहे चाललो आता मस्त की जेवतो रूमवर जाऊन आणि झोपतो निवांत म्हणजे सकाळी लवकर अजून फिरायचे आपला भाऊच भेटले आपल्या इकडचाच आपला सबस्क्रायबर आहे तर तो आपल्याला इकडचा फिरवणार आहे कुठेतरी सकाळी बोलले 9 वाजता उठा मग उठू काय करतो घरी पण उठाव इकडे पण उठू पण आता 7ला सुटतं जॉबसाठी चला बाय बाय गुड नाईट झोपतो आता भेटू उद्या लवकरच गुड मॉर्निंग गाईज खूपच लवकर उठलो खूप भयंकर वाला लेट झोपलो 2 वाजता झोपल्यावर तरी 7 वाजता उठल्यावर सकाळी थंड माहोल नाही पाहिजे असा जाता आता बॅगा गाडीन ठेवतो आणि काहीतरी नाश्ता करायला निघतो भाऊ आपला खूप मज्जा केली आपल्यासोबत भावाने फुल मैफिल रंगलेली आमची झाले आता निघतो आमचा पंटर येतोय मग जाऊ नाश्ता करायला गाडी चालू केले आता आम्ही इकडे गिलेरिया बघायला खारुताईचं बिल तिथे अस्वळ बघायची अस्वळ पाण्याचा लय टॉप विषय पाण्या गेला तर आहे एक घरी कायच नको बघ काय नाही इथं काय परलो मग खाऊच्या वरती आहे आता इकडे जायचे कुठे गेला हा भावड्यांना निस्तच घेतले का आपण ट्रॅकिंग पाणी खूप चांगला चढू शकते इकडे त्याला खूप सवय आहे तुम्हाला माहिती आहे का ते बिबट्याला हात लावलेला तीच मावशी थांबाय साईडला तिने सांगलेला ती का बिबट्या आला तर मी हात लावलेला तर ह्यो आमचा बिबट्या हे बिबट्या किती झुमिंग होतं तुम्ही बघू शकता पाण्या इथं उभं राहिलं तरी आरामशीर पाण्या दिसेल त्या डोंगरावर पाण्या जाऊ शकतोस का तू तिकडे पॅरालाइडिंग ती बघा ती मावशी काहीतरी सांगते कथा भावसांना खूप भयंकर वाली खोल आहे इथं पाण्याची डायरेक्ट फाटली एवढं खोल बघून कधीच एवढं खोल बघत नाही ना म्हणून मोबाईल पारला तर परत भेटणार नाही इन्शुरन्स पण नाही पोहे आल्यात पाण्याचा खाऊन कधीच मोकला झाला झटपट काम असतं पोहे खातो आता पोहे
आता दुसऱ्या पॉइंटवर कपल पॉइंट मला जास्त वाटतंय ना. आम्ही आलो पण 4-5 जण. लय भारी. बाबा 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 लय भयंकरवाली दरी आहे भावसानो. इकडे तुम्ही बघू शकता ती भयंकर दरी आहे. आल्यावर तर इकडे हत्तीची सोंड बघायला. या साईडला सोंड आहे आणि तिकडे गाडी लावली, तिकडे शेपोटे बोलते. हो ही गाडी आठवली का लहान पहिले पोराने यायची किडनॅपिंग कार्स. कुठे रे शेपूट व्ह्यू बघा तुम्ही किती जबरदस्त वाला आहे. तिकडं पाण्यात तिथं कुठं आल्या हत्तीची सोंड बघायला. तर मला कंची सबंध समजू ना हत्तीची सोंड आहे का कसं. चित्त्याचा पाय कुठे म्हणून काय समजलं मला. माणसाचं तोंड वाटतं. यो कान वाटतंय, कानो यो नाक वाटतंय, यो डोल वाटतं. हत्तीची सोंड काय मला वाटत नाही. आता बघणार आता डायरेक्ट घोड्यांवर चाललो तुडुक तुडुक करण्यासाठी. पाण्याला घोडा उडवायचे गाईज. आल्या आता ये घोडे या करायला पलवाला हे करतं म्हणा. उडून फुटू काढायचे घोड्यासोबत. थांबा काढतो जर ब्लॉग मध्ये जास्त बघत पब्लिक. सांगा नक्की त्यांना कमेंट करून कसं दिसतं ते. हो बोलवायला पाहिजे माझं टँकर. घोडा पण भीती खूप वाटते पावसानो. चावा बिवाची भीती वाटते. हो आता या बोटिंगच्या इकडे जायचं मन झालं त्याच्यानं जाऊ. सगळे युद्धाला भाई मेन कमांडो आहे आमचा. भाईच्या ह्याच्या मुलं भाई आपल्याला फ्री मध्ये राईड भेटलेली आहे. नाहीतर पैशांवर आहे पूर्ण. बघू शकतो पैशांवर दिसतं का नाही माहित ना. दिसतंय पण भाईच्या ह्याच्यावर आपल्याला फ्री मध्ये. अजून काही ठिकाणी आपल्याला फ्री मध्ये भेटलेलं आहे भावाच्या ह्याच्यावर. वॉटर गन फायर. खूप सैनिक आलेले आहेत आणि युद्धाला जायचं चालू आहे. आमची मेहनत काय यांची राईट आमच्या हाताने. यांचा जीव आमच्या. हे पुरा ए धा माग मार मेंटला. हँडलवाले बाबू ए हँडलवाले बाबू हँडलवाले बाबू हँडल मार. ये मन मोज पाण्या घे ना. सिक्के फेके ते वेळे. अरे थांब इकडे एक साईडला पाणी क्रॉस व्हायची ना बुराचो. हा घे 1-2 टीचर फक्त पास मार. फक्त पास परवा पक्की पास पलवा ना. घाका काका काका सरळ पण नाही. मोरा त्याने मेहनत घेतली. तुझा माझा छान वारीस भेटलाय राजकुमार. चला मारो पायंडल. अरे नंतर पण नंतर असं पाय लटक भरती. आपल्या भावाच्या नावावर आपल्याला फ्री मध्ये गवले डायरेक्ट. कुठेही न्या. भाईची अपेक्षा बदकाची भेटले त्याच्यात समाधान राहा. अरे इथं जायचं होता या देवला जाऊ. आता पाण्या करतात तिकडे जाऊ त्या कोपऱ्यात डायरेक्ट एकदम ना. तिकडे टाकून येऊ करत. यो बदक पाहिजे होता पण यो या भेटला फ्लेमिंगो गावला लालवाला. खूप दमल्यान भयंकर वाले. हो नाकवा जरा कर्मीला घ्या. चिंबोरे गावाचे नाकवा. गाई जाता आमचं संपली. आता यांची बारी आहे. सोपी गोष्ट नाही बावड्यानो. पाय दुखायला लागले. 5-10 मिनिटं मारून बाई बस झाला. 5 मिनिटं मार करता होणार. कसं जरा जोरात घ्या ना. ओ नाकवा ओ नाकवा ओ नाकवाला स्पीड आहे. ओ इकडे घ्या की. खूपच लांब आलेलं आहे. खूपच लांब. इकडे आहेत बघा. इकडे इकडून आलेलो आहे. याना लय घाई आहे. घाई लय आहे ना. मारतान बघा. मारा आमचं पाय दुखले. आता तुमचे बारी. ड्राय बाबा एवढं भयंकर पाय दुखायला लागले का.
भरपूर जण आम्ही पोचलवली बरं तिकडं. लय पलवलेलं आहे इकडे तिकडे, पण लय पाय दुखायला लागले. लागले आता आमची पायाची. आम्हाला वाटलं सोपी गोष्ट आहे, सोपी गोष्ट नाही भावाई. आपला इकडचा भाऊ आहे, त्याने आपल्याला खूप सारी मदत केलेली आहे फिरण्यासाठी आणि खूप खूप काही ठिकाणी फिरवलं नाही, काही ठिकाणी खूप फ्रीमध्ये फिरवलेलं आहे. घोडे वगैरे अजून बोट वगैरे. भावा तुझे खूप खूप मनापासून धन्यवाद. हे आमच्याकडे एकदा का चल धन्यवाद. ये आला का फोन कर. चला धन्यवाद. निघालो आता थेट पुण्यात जाण्यासाठी, दगडूशेठ हलवाई यांचं दर्शन करण्यासाठी. आता चाललो मॅप्रो गार्डन मध्ये खरेदी करायला, पण गाडी लय लांब लावली आम्ही इकडनं. आले मॅप्रो गार्डनला. बय ना बरचशी कुत्री टांगवल्या तिथे यावी. आता घरी फोन लावतो आणि त्यांना विचारतो काय हवा आहे म्हणून. काय आणू. आणि दुसरा त्या मॅप्रो मधनं घरातून ऑर्डर केली. इकडे यो घेतले भरपूर काय अरे काय मला तर वाटतं का दुकान टाकायचे का घरच्या ना आमच्या, मला त्याच काही समजलं नाही. एवढा घेतले. शॉपिंग डन केलेली आहे. बस बोलतो मला वराला ठेवलं. जत्रा झालेली आमची. आता थेट निघणार आम्ही दगडूशेठ हलवाईला. मी तर काय घेतलं नाही, आमच्याकडे खायच नाही करून त्याला घेऊन बाबे जत्रा अजून काय जत्रा टाकायचे गावान दुकान टाकावा. एवढा घेतले. अजून ते गोव्याचाच काजू या काय घेऊ मजबूत घेतला मजबूत. जरा खुश होतील ना त्या घरची. अजून 2-3 ठिकाणी द्यायचं असतं आमच्या घरची ना, आमच्या ताईच्या इथं पण अजून एक ठिकाणी द्यायला लागतं म्हणून घेतलाय. बॉक्सच घरी घेऊन चाललो भावड्यानो. काय करतो, सगळ्यांना द्यावा लागतो. जातात एक गेम खेळा, काय कुपन भेटले ती गेम खेळतो. याला खेळायला सांगतो, बघू घेता का याला. भावड्याला खेळायला चोरले भाई, लहान झाले आता. या जेव्हा लक्ष द्यावं ना तर येऊन यायचा कोण. ए थांबा जरा. अरे बाबा थांबा. ए जास्त घे जरा, घरी पोरांना न्यायचे. पाण्याला देऊ. पाण्याला देव. कपली आईला येत पण नाही जास्त. भाई क्या कर रहा है तू. झोली मिले पटक से. अरे भाई तूने तो बहुत कमाई कर दी. अरे बघू दाखव. भाई 5 चॉकलेट आहे इथे डायरेक्ट. ही पाण्याला देऊ. चल 1 रुपये. मोजवा तर नंतर 100 किती रुपये होते ते. 198 60 ते 70 चॉकलेट असतील असतील. चल टाकायचं इथं टाक ना. मोज पण. ए तो हा ना आपला टमरेल. इथं मोजून बघ तू, तिकडे मोज. प्रत्येकाला 4 पिशवी इकडे काय आधी जाते. हे अजून चॉकलेट नाही बसवलं आम्हाला. चालू 50. हे 70 आहे. हे 67 आहे. 120 ते किती 67. 70च करते पण वाण्याला इको झाले 190. 2 रुपये त्यांच्या अंगावर चरलं. त्यांच्या अंगावर चढलेले आहे. नाही टाक. मस्त पैकी स्ट्रॉबेऱ्या घेतल्या मजबूत. 10 किलो घेतल्या स्ट्रॉबेऱ्या. 8 का. नाच करते काय यावंच लागतंय म्हणतोय. मजबूत घेतले आणि एवढा कारभार कपड्यांचे जास्त यो सामान झाले. गोव्याचा खट लावलेला मागा काजूंचा. मागच्या टायमिंगला गोव्याला गेलतो तेव्हा काजूंची बारिश केलती. आता काजू घरी पडून ते खाईत नाही. आता स्ट्रॉबेऱ्यांची बारिश केली आणि चॉकलेटांची. भरपूर काय घेतलं, खरेदी केलेली आम्ही 10-15 हजार. चला झालेला आहे. निघतो आता ऑन द वे घरपे डायरेक्ट. म्हणजे सॉरी घरपे नाही म्हणजे घरीच, पण आधी
जाणार दगडूशेठला भेटण्यासाठी खूप दिवसाची इच्छा होती माझी, गेलो नाही. लास्ट बर्थडेला गेलो तेव्हापासून आता जाईल. चांगला एवढा घेतल्या तर खाल तर स्ट्रॉबेरी द्या. लाले लाले मामाचे हाले. मीठ पाहिजे होतं तो. जबरदस्त. बघा बघा खाल्ले पिल्ले आता झोपले. येत काय बाबा यांचं नाद आहे का. ऑन द वे डायरेक्ट पुण्यामध्ये भावड्यांनो. नवीन रुटीन ते आता घेणं देणंच नाही ना रे यांना. आहे आपला वन मॅन शो. गाडी चालवला. आलो आता पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये आल्यावर पहिला आपला भाऊला फोन असतो. आपला भाऊ आहे तुम्हाला तर माहितीच असेल. मागच्या टायमिंगला आलो तेव्हा पण आपला भाऊ आपल्याला पूर्ण पुन्हा फिरवलेला आणि आज पण तेच आहे. कुठेही कितीही वाजता पुण्यामध्ये आलो आपल्या भावाला फोन लावून तरी भाऊ आपल्यासाठी हाजीर होतो. खूप लवकर आलो पुण्यामध्ये पण जरा 2-3 जागेवर गेलो होतो म्हणजे भावाचं काही काम होतं तिकडे म्हणून आता शिफ्ट केलं. आता चाललो आहे मंदिरात. गेलो आहे मंदिराकडे. याला बरं चालतच चल गाडी तिकडे लावली त्या भाऊच्या इकडे आणि बोललो इकडे लय गर्दी असेल बरं चल चालतच जाऊ. आलो आता एक काही माणूस. खूप चांगलं वाटतं मला इकडं आल्यावर. चाललोय आता. दर्शन वगैरे खूप चांगला झालेला आहे. एवढा चांगला वाटला आणि 2-3 टाईम दर्शन झालं आहे माझा एक तास. खूप म्हणजे मनाला खूप चांगलं वाटतं आहे. आता चाललो आहे खायला. भाऊ बघू आपण आता आपल्याला नाही काय तिकडं आहे ते चालू. त्याच्यामुळे तिकडे काहीतरी स्टॉल लागतात. नॉनव्हेज खायला चाललो आहे. पुण्याने इकडे यांचे एक जण खायला भाऊ यांचे आपले नॉनव्हेज खायला. बघू आता कसं काय आयटम आहे. आपल्या मुंबईला भरतं तिकडे पण गेलो एकदा रातचे. इकडचं खाऊ बघतो पुण्यातला. खरोखर खूपच चांगला लागतोय. एकदम यम्मी वाला आयटम आहे. एकदम जबरदस्त. चला भाऊ धन्यवाद आमच्यासाठी टाइम काढल्याबद्दल. आम्ही तुमचे खूप आभारी आहेत. पोहोचले आता हायवेला. इथं टायमिंग दाखवतंय 10 वाजून 35 मिनिटं आणि 1 तास 80 किलोमीटर दाखवतो. कचका किती वाजता पोहोचतो ते. पावसानं मॅपमध्ये 10 वाजून 35 मिनिटाचा टायमिंग दाखवलेला. आता वाजत 10 वाजून 8 मिनिटं. पनवेलला पोचलोय. कम्प्लीट 32 मिनिटं अगोदर पनवेलला पोचलोय. पुणे टू मुंबई. पुण्यावरून थेट जेवण्यासाठी आलो आपल्या जय मल्हारला. मस्त कोंबडा मागवतो. कोंबडा रस्सा आणि लपेटा मारून एकदम झपाझप जेवतो आणि थेट घरी झोपण्यासाठी आलेला आहे. रस्सा मस्तपैकी रस्सा पितो आणि नंतर जेवतो. मस्तपैकी जेवतो आणि घरी जाऊन निवांत झोपतो. भाऊसानो लय झोपाले भयंकरवाली. झालेला आहे जेवण. पोट भरून जेवलेलं आहे. आता जाऊन ताणून असा झोपतो का. लय भयंकरवाली झोप आलेली आहे. खूप म्हणजे खूप एन्जॉय केली. नेक्स्ट ट्रिपचा पण प्लॅन झालेला आहे. फक्त पावसानं आमचं एक साजन पण तर नाही आलं म्हणून थोडी एन्जॉयमेंट कमी झाली. पण नेक्स्ट ट्रिपचे प्लॅनमध्ये साजन तुम्ही नक्कीच यायचं आहे. नाहीतर तुला घरातून हुसलून नेण्यात येईल. मग ते पुढचा काही पण होऊ दे. आणि तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.